एकनाथ शिंदे यांचं एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल का असं विचारायची गरज नाही, आलं असेल की ज्याप्रमाणे ते एका मोकळेपणाने वागतात, एक असं सरळपणा, साधेपणा, पारदर्शकपणा, मनमिळाऊपणा, लोकांशी पटकन समरस होणं, लोकांशी एकरूप होणं, त्यांच्या समस्या प्रश्न समजावून घेणं, त्याच्याकरता काहीतरी मार्ग, प्रॉब्लेम असेल तर सोल्युशन, प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणं आणि ते शाब्दिक न ठेवता त्याचं उक्तीचं कृतीत रूपांतर करणं, ही काही एकनाथ शिंदेची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस हे आदरणीय आहेत असं आपण म्हणू शकतो, पण लोकप्रियतेमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेशी स्पर्धा करू शकणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांचा एक स्वभाव आहे, एक भाव आहे, स्वभाव आहे, आणि त्यामुळे ते एका विशिष्ट साच्यात, फॉर्म्युल्यात वागू शकतात. त्यांचा मोकळेपणा, त्यांचा एक संबंध ठेवण्याचा भाग जो आहे तो प्रोफेशनल आहे, इमोशनल नाही आहे, जो एकनाथजींचा आहे. आणखीन एक कौतुक एकनाथजींचं मला नेहमी वाटतं की इथल्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाशी ते जितके मोकळेपणाने बोलतात, वागतात, आपल्या मनातलं त्याला सांगतात, त्याच्या मनातलं जाणून घेतात. विशेष माहिती आहे का तुम्हाला, मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, शेअर करतोय तुमच्याशी, एक कौतुक शेअर करतोय, आणि हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं विधान केलं तर असं वाटेल की अनिलजी मित्र आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय का? नाही मित्र, केवळ ते मित्र आहेत म्हणून बोलतो असं नाही, पण ही फॅक्ट मी व्हेरीफाय केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल मला दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी पण फीडबॅक दिलेला आहे की आज महाराष्ट्रामध्ये फडणवीससुद्धा जेवढ्या मोकळेपणाने बोलू शकत नाही, बाकीच्यांची तो गोष्ट सोडाच, तितक्या मोकळेपणाने, प्रांजळपणाने, प्रामाणिकपणाने, पारदर्शकपणाने, अगदी मनामध्ये जे आहे ते सगळं बोलून टाकणं, हा अधिकार एकनाथ शिंदेला आहे. ते अमित शहांशी बोलताना सुद्धा हातचं राखून नाही बोलत, काहीतरी थोडंसं संकोच, काहीतरी ऑकवर्ड वाटत आहे, मग मी याच्याविषयी असं कसं बोलू, मी रवींद्र चव्हाण काय करतात त्याच्याबद्दल कशाला सांगू, मी भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते काय बोलतात, आमच्या लोकांना कसं वागवतात, भाजपचे मंत्री कसा पक्षपात करतात आणि कसं आमच्यापर्यंत काही गोष्टी पोचू देत नाहीत, आमच्या लोकांवर अन्याय होतो, शोषण होतं असं नाही म्हणणार, पण अन्याय होतो, हे सगळं असं जाऊन कुणी मोदी शहांना नाही सांगणार. मोदी शहांची अरे लोकांची वाचा बसते. फडणवीससुद्धा फार जपून जपून एक एक शब्द मोजून बोलतात, असं दिल खोल के ज्याला म्हणतात तसं नाही बोलत. एकनाथजींना काय असं टेन्शन नसतं, अजिबात टेन्शन नसणारा माणूस आहे. त्यांना कशाचं टेन्शन नाही येत. संजय काय बोलला त्यांना टेन्शन नाही, उद्धव बोलला, आदित्य बोलला त्यांना टेन्शन नाही, ते अटेन्शन पण देत नाही, तर टेन्शन कसं घेतील. तर झालंय काय माहिती आहे की मोकळेपणाने ते जाऊन बोलतात, आणि तसे ते आता अमित शहांशी खूप वेळा भेटतात बरं का. ते प्रत्येक भेट रिपोर्ट होते असं नाही. एकनाथ शिंदे पण असे रहस्यमय गूढ व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्या अमृताबाईंनी म्हणाल्या होत्या ना की रात्रीच्या वेळेला देवेंद्रजी बाहेर पडायचे आणि कुणाला तरी भेटायला जायचे, बुरखा हुडी अशी ओढून वगैरे, त्यावेळेस ते एकनाथना जायचे असं त्यांना म्हणायचं होतं. बरं, एकनाथजी दिल्लीला पण जाऊन येतात ओव्हरनाईट. फिजिकल कॅपॅसिटी तर एकनाथजींची अरे बापरे, यू कांट इमॅजिन. मी अनेकदा त्यांना भेटायचं असलं तर एक तर मुळामध्ये ते सांगतातच की रात्री 12:30-1ला या. आनंद दिघेमुळे मला सवय आहे उशिरा 1-2 वाजता पण जाण्याची. तर तेव्हासुद्धा 100-200 माणसं बाहेर असतात. मी त्यांना म्हणतो अरे 12:30-1ला तुम्ही मला बोलवलं की गर्दी नसेल म्हणून. हे काय काही नाही, हा पसारा 2-2.5 वाजेपर्यंत चालतो. शेवटी माझे PA वगैरे त्याला सांगतात अरे आता साहेबांना थोडी तर विश्रांती घेऊ द्या. पण एनर्जी, फिजिकल एनर्जी आणि मेंटल स्ट्रेंथ हे एक्सेप्शनल आहे यार. एकनाथजी शिंदे समजावून घ्या. आणि मी जे तुम्हाला परत सांगतो की जेव्हा केव्हा फडणवीस जातील महाराष्ट्रातून दिल्लीला, केंद्रीय मंत्री होतील, तेव्हा मी 100% तुम्हाला जे परत सांगतो ना की अमित शहांच्या मनात, मोदींच्याही मनामध्ये एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करायचं हे पक्क आहे. दुसरं कोणीही येणार नाही आहे.
एकनाथ शिंदेच होणार. जेव्हा केव्हा फडणवीस दिल्लीत जाणार, एकनाथ शिंदे मंत्री होणार, मुख्यमंत्रीच होणार. आणि याचं कारण मोदी आणि शहांच्या मनामध्ये दिल की बात आहे ती, आणि दिल लगा आहे. मोदी शहांवर यांचं कसं आहे की हे मोदी शहा हे फडणवीसांसाठी वंदनीय आहेत, एकनाथ शिंदेसाठी ते आदरणीय आहेत आणि प्रिय पण आहेत. त्याला असं आपण आपल्या बापाकडे आल्यावर जसं मोकळेपणाने बोलावं तसं ते मोदी शहांना आपले बाप आहेत, आपलं नातं आहे त्यांच्याशी, एक फादर फिगर आहेत आपल्यासाठी. यांच्यासाठी फडणवीसांसाठी ते गॉडफादर आहेत. पण एकनाथ शिंदेसाठी, हे मी बारीक गोष्टी सांगतो या लक्षात घ्या, या फार महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यासाठी ते फादर फिगर आहेत. त्यामुळे हे गॉडफादरशी बोलावं तसं फडणवीस बोलतात. त्यांची दुःख सांगतात, व्यथा सांगतात, अडचणी सांगतात, समस्या सांगतात, प्रश्न सांगतात, गुंतागुंती सांगतात, महाराष्ट्राच्या राजकारणात काय करायला पाहिजे, काय करतायत, काय झालं आहे, सगळं सांगतात ते. पण ते नातं वेगळं आणि एकनाथजींचं नातं हे वेगळं. ते फादर फिगर आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे ते बापाशी बोलावं तसं मोकळेपणाने बोलतात. आता गेले होते ते दिल्लीला, ते अमित शहाला खूप भेटतात, मी सांगितलं ना, पण त्या मानाने मोदींच्या भेटी एकूण सगळ्यांच्याच कमी असतात. पण यावेळेला बघा तुम्ही 1-1.5 तास दिला. सुरुवातीला एक 15-20 मिनटं सगळे खासदार बिद्दार ज्यांना घेऊन गेले होते त्यांनाही त्यांनी भेटवलं. नंतर ते दोघंच जण बसले होते, जी काही मला माहिती मिळाली म्हणून त्याच्यावर दोघं. त्यांनी मोदींना काही गोष्टी सांगितल्या असणार की फडणवीसांचं कसं आहे ना, फडणवीस टू प्रोफेशनल आहेत, फार कॉर्पोरेट पद्धतीने त्यांचा कारभार चालतो. म्हणजे ते मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन ऑफ द महाराष्ट्र गव्हर्नमेंट पब्लिक लिमिटेड म्हणूया आपण, असल्यासारखं वागतात. तो स्वभाव नाही एकनाथजींचा. एकनाथजी हा एक असं तुम्ही फार त्यांना असं साच्यामध्ये बसून ठोकून वगैरे असं नाही, हे फॉर्म्युलात नाही बसवणं, तो फॉर्म्युला मॅच म्हणजे नाही आहे त्यांची, ती रेस नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी तक्रार केली असणार, प्रेमाने केली असणार की त्यांचं माझं चांगलं आहे, पण या काही गोष्टी ते करत नाहीत, या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत, या गोष्टींच्या संदर्भात त्यांनी आपल्या लोकांना सांगायला पाहिजे. आणि तुमच्याकडून पण मेसेज गेला पाहिजे रवींद्र चव्हाणपासून सगळ्यांना, जे वारंवार अडतात, ते नडतात, ते कुठेतरी आमच्या कार्यकर्त्यांवर चढतात, तर ते आता चढतात असं शब्द ते वापरणार नाही. पण त्यांनी समजावून सांगितलं असणार की अधिक सौहार्द, अधिक प्रेम, अधिक एकमेकाबद्दलचा स्नेहसंबंध हा पक्षीय संघटनेच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर, मंत्र्यांच्या पातळीवर मला अपेक्षित आहे. ह्या गोष्टी आता आम्हाला खटकत आहेत. तर जरा तुम्ही देवेंद्रजींशी बोलून घ्या. आणि योगायोग असा आहे की काल एकनाथजी शिंदे मोदींना भेटून आले आणि आज फडणवीस दिल्लीत जात आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये मोदी आणि शहा फडणवीसांची शाळा घेतील असा शब्द वापरला तर जरा हार्श वाटेल, पण घेतील, सांगतील. किंवा एकनाथजी आले होते, त्यांचं असं म्हणणं आहे, आम्हाला ते जस्टिफाईड वाटतं. एकनाथजी आवाजही बोलणार नाहीत कधी, जे नाहीत खोटं सांगणार नाहीत, चुकीचं सांगणार नाहीत, दिशाभूल करणारं सांगणार नाहीत, विपरीत करून सांगणार नाही, फेक नॅरेटिव्ह मांडणार नाहीत. ते सरळ जे आहे ते सांगणार, जे खरं आहे ते सांगणार, खरं आहे ते बोलणार. आणि त्यामुळे मोदी शहांना ते आवडणार. आणि त्यांना महाराष्ट्रातलं सरकार महायुतीचं टिकवायचं आहे. मोदी शहांना महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार केवळ निवडणुकीपर्यंत नाही, निवडणुकीनंतरही टिकवायचं आहे, लोकसभेला विधानसभेला टिकवायचं आहे. हे दोन पक्ष पाहिजेत. अजितदादांच्या पक्षाचं खरं नाही आहे, ज्या पक्षाचं खरं आहे ते हेच आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी आहे, त्याही संदर्भात बोलणं झालं असणार की असं झालं तर काय, तसं झालं तर काय, यांचा रोल काय, त्यांचा रोल काय, ते सगळं झालं असणार. पण एक बाप माणसाशी एकनाथजी गप्पा मारून आले आणि फडणवीस हा त्यांचा भाऊ, मंत्रिमंडळातला मुख्यमंत्री असलेला, त्याला योग्य तो संदेश दिला जाईल याच्याबद्दल मला शंका नाही. चांगलं झालं. एकनाथजींना बऱ्याच गोष्टींमध्ये बारीक बारीक अडचणी होत्या, त्या या भेटीने मोदी दूर करतील त्यांच्या अडचणी, समस्या, याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि मोदी शहा आणि एकनाथजींचं हे नातं असंच राहिलं आणि राहणार 100% दोघांकडून, तर पुढले मुख्यमंत्री एकनाथजीच असेल.